द स्पिरिट ऑफ मुंबई. 30,000 रुपये देऊन 400 स्क्वेअर फूट घरात राहून आणि दररोज ऑफिस ते घर, घर ते ऑफिस फिरून त्यांना काय मिळतं? त्यांना जे काही मिळतं या हसलला म्हणतात द स्पिरिट ऑफ मुंबई. आजच्या व्हिडिओमध्ये मी काही कॉन्ट्रोवर्शियल मुद्द्यांबद्दल बोलणार आहे. जर तुम्ही माझ्याशी सहमत असाल तर कृपया हा व्हिडिओ शेअर करा. हे मुद्दे आपल्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत. काही दिवसांपूर्वी मुंबई लोकल ट्रेन मध्ये प्रवास करणाऱ्या 5 जणांना मृत्यू झाला. आपला जीव गमवावा लागला. त्या दिवशी घडले असे की सकाळी ट्रेन गर्दीने भरलेली होती आणि त्यावेळी दोन्ही ट्रेन एकमेकांना क्रॉस होत होती. दोन्ही ट्रेनच्या दरवाजा बाहेर लोक लटकलेले होते. हे लटकलेले लोक एकमेकांवर आदळले आणि खाली पडले आणि त्यात 5 जणांचा मृत्यू झाला. अनेक लोक जखमीही झाले. यालाच स्पिरिट ऑफ मुंबई म्हणतात. शुड बी फील प्राऊड ऑफ दिस? तर माझ्याकडे आपल्या सिस्टमसाठी हे 3 प्रश्न आहेत. मुंबई इज ओव्हरक्राऊड. आपण हे कधी ऍक्सेप्ट करणार? मुंबई अजून लोकांचा भार घेऊ नाही शकत. आपल्याला पर्याय निर्माण करावे लागेल. आपण बाकीचे सिटीज डेव्हलप करण्यासाठी आपली एनर्जी कधी इन्व्हेस्ट करतो का? दुसरा प्रश्न, ट्रेनचे दरवाजे का बंद होत नाही? लटकून प्रवास करणे हा स्पिरिट नाही, ती आपली मजबुरी आहे. गर्दी मॅनेज करू शकतील आणि एका विशिष्ट टप्प्यानंतर जास्त लोकांना ट्रेनमध्ये प्रवेश करू देणार नाही असे डोर ऑफिसर्स आपल्याला हायर करण्याची गरज आहे. हो, ह्यात काही लोकांचा वेळ वाया जाऊ शकतो, पण जीव वाचवता येऊ शकतो. आणि तिसरा प्रश्न, आपल्या कॉर्पोरेट ऑफिस डिपार्टमेंटला आहे की सर्व ऑफिस टायमिंग्स 9 ते 5 असाव्यात का? ज्या बिझनेसेस मध्ये 9 ते 5 पर्यंत काम करण्याची आवश्यकता नाही तिथे आपण फ्लेक्सिबल ऑफिस टायमिंग्स का नाही आणू शकत? द ट्रूथ इज, भारतात कोणालाही लोकांच्या जीवाची पर्वा नाही. काही लोक मरतात, आपण काही दिवस रडतो आणि नंतर एव्हरीथिंग गोज बॅक टू नॉर्मल. आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट आवडते आणि अधिकाधिक लोकांनी पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरावी असे वाटतं. प्रत्येक ऍडव्हान्स देशात पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे आणि इंडिया सुद्धा सेम डिझर्व करते. अन्यथा 4th लार्जेस्ट इकॉनॉमी म्हणून काही उपयोग नाही. तुमचे काय मत आहे कृपया आम्हाला कॉमेंट्स मध्ये सांगा.